तिथं पार्सल करून ठेवलेत तुझे पाच. त्यात मिरची टाकलेत बघ, चेक कर. साईडला आहे पाव बघ. चटणी नाही टाकायची, संपली. चटणी लय आवडती. चला इकडं काही पोरं खात्यात, येऊ खरं. ते खाल्लं असत्यात पण ना. चपलं लांब ठेवायचे बाळा. तुम्ही खाताय तर तिथं कशाला. कशी आहे मग टेस्ट? क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. यावंच लागतंय खायला. नाद गर्दी आहे. क्वालिटी क्वांटिटी. चटणी त्यांना लय आवडते. खास स्पेशल चटणी आम्ही यांच्यासाठी बनवतो. म्हणजे यांनी मागितलं. एकच नंबर. थँक्यू. मी म्हणलं यांना मला झाडावर चढवून नका बरं का. उगाच नका म्हणलं. त्याने म्हणले नाही खरंच आहे मस्त. आणि आज लय गर्दी पडली. त्यांचा शेवटला नंबर ते आपले माझ्या भावाचाच पोरग आहे, दीपक राठोड. मग सुनील डॉन आहे तू. सरांना पाठवू काय व्हिडिओ. चालू द्या तुमचं. मग इथं लय गर्दी पडलेली. मग हे कसं घरचे पोर आहेत. तो पण माझा रिलेटिव्ह आहे, माझ्या आत्याचा नातू आहे तो. आणि हे पण काय आपल्या ओळखीचेच आहेत. आणि तो पण पोरगा एकच आहे बाहेरचा, तो पण आम्हाला चांगला समजून घेतो. त्यांना म्हणलं, त्यांना 20 द्यायचे होते. त्यांना म्हणलं तुम्ही वेटिंगमध्ये थांबा, आधी त्यांचं मिटू द्या. मग ही लई त्रास देते त्यांना. काही पोरं तर तिकडं लपून खात्यात त्या यात चावडीत घुसून. नाही लाजत नाही ते. ऊन लागायलाय ना त्यामुळं. बॅनर बॅनर आणायचंयच. मग लय गर्दी होती. काय वडापाव दे ग. माझ्या हात असा मोबाईल मध्ये अडकला. लय मी पण काम करतोय, तिला विचारा. आता आधी ती बनवायची एकटी, पण आता आम्ही दोघं मिळून बनवतोय. आणि त्यामुळे जास्त टेस्ट वाढली आता. आणि कसं खरं सांग बरं, करतो का नाही मी सगळी काम. मग बघितलं ना मान हलवली की नाही तिनं. आणि ती मशीनचं विचारलेलं कुणी तर, दादा कितीला मशीन आणलं. ते आणलंय मी 350 रुपयाला. ती वाजायची. आणि त्याचं पण असं आहे 12च्या नंतर अकाउंटला पैसे जमा होत्यात. आणि आधीमध्ये जर आपल्याला काही घ्यायचं झालं तर मग काय करायचं. लय अवघड प्रश्न झालाय त्याचा. पण 12 ते दिवसभर जमा होते. तुला अजून द्यायचं आहे किती खाल्ला तू? 4 झाले ना आधी. आता 5वं द्यायचंय तुला. आता दिलं तर 4 होत्यात का. त्याला दे ग. आता आज दुपारीच आपला चांगला धंदा झालाय. म्हणजे आपल्या दिवसभर, आज मंगळवार आहे, इथं आमच्या गावात बाजार असतो. म्हणजे गावा शेजारी भातंबरे म्हणून गाव आहे, तिथं असतो बाजार. आज संध्याकाळच्या टायमिंगला कमीच होईल. दिवसभर जे होईल तेच आपल्या पदरात आहे. आज बघू काय होईल. तू खाणार आहे काय? खा की मग. तुला कोणी अडवलंय का? त्रिशा तुला पाहिजे काय वडापाव? खाणार आहे का? नको. तिनं खाल्लं ना तेव्हा की अर्धच खाल्लं. पोरांना जे देतो ना आपण घरातल्या, ती लादी एक सेपरेट ठेवायची. म्हणजे किती खाताय तुम्ही ते मला पण समजल. म्हणजे यांचं मोजमाप नाही काढत रे मी. पण काय करतात, लाद्या फोडत्यात, अर्ध्या खात्यात, अर्ध्या फेकून देतात. त्यामुळं सेपरेट. आणि आत्याला हाय कर आधी, मग बाय कर लास्टला. असं करून पुन्हा असं करायचं. इथं त्याला दुःख झाले. पलीकडे कर ग तोंड. आत्याला आणि काकाला बघू दे. मग तिला ते मलम वगैरे आणला. सिप्लाडाईन नावाचा मलम असतो त्यानं. लय त्रास देते ती. म्हणजे नेमकं गर्दी पडली की त्रास देते. असं डान्स असतं. अजून 2 दे ग त्यांना. म्हणजे टोटल त्यांचे आधी 22 झाले. आता 2 घेतला होता ना. आता 2 दिलं की 24 होत्यात. पोरं म्हणतात 24 खाल्ले. जोक आहे का? काही बाहेर गावचे पोरं पण आलेले त्यांच्या गावात असून पण ते तिकडं जाऊन परत आलते इथं खायला. कोण इकडून 10 मागायचं की कोण पलीकडून 20 मागायचं. वडापाव खायचं आता काका, देऊ आम्ही पाठवून तुम्हाला खायला. हा पहिले 20, नंतर 2, आता 2, 24. किती खाल्लं? अजून 3 मागताय काय?
म्हणजे 27 करायचे त्यांना. किती जण आहेत ते? 5. एक नंबर क्वालिटी यावं लागते. यावंच लागतंय का? 8 यावं लागतंय तिथं. म्हणजे हे आता तू घेतलाय ना ते 8. आधी घेतलेलं म्हणजे 12 घेतलंय तू टोटल. आधी 4 खाल्लाय ना तू. पोरं म्हणतात आम्ही किती खाल्ले तेच विसरलोय. ते एक दोन तर काय म्हणतात माहितीये का, तू काय टाकलंय बाबा मध्ये, तू मध्ये काय टाकलंय, आमचं पोट कसं भरण ना. त्याला लागतं खादान तेवढं. चटणी संपली आज, यांच्यासाठीच बनवतो आणि यांनाच पुरले नाही. लाईट नाही ना आमच्या गावात, लाईटीचा तर 17 वाऱ्या घोटाळा होतोय. 27 कसं दे ना, यात चुरा टाक ग त्यांना, ते टाइमपास करतात तोपर्यंत ते निघूपर्यंत. देतो त्यांना, देतो आम्ही, बाकी कोणाला नाही. आणि ते दारुडे येतात त्यांना पण देऊन टाकतो थोडाफार. तुम्ही 27 म्हणजे कोणी किती खाल्ले ते म्हणतात काय माहित. काय काय म्हणती तू? पडली ना? कुठं पडली? इथंच उभी आहे ना. इथं पडणार होती तू. पप्पी दे मग एक गोड गोड. वडापाव बनवते का तू? कसं बनवणार? तुझ्याकडे आता किती राहिले? का बाय करते का? लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. ती कशी म्हणती सफरचंद करा म्हणली नाही. बरं झालं ह्यानं 12 घेतलेत का 8 खाल्लेत त्याच्याच लक्षात. अजून 4 पाहिजे तुला. अरे तुझा काही खजाना आहे का? जेवत पण नाही बाबा. माझा धंदा आहे म्हणून मी तुम्हाला. दीपक खरंच मी सांगते, दीपक ऐक, तुम्ही जेवण पण करत जावा, नुसतं वडापाव नका खाऊ. तर माझा धंदा आहे, उलट मला किती पण द्यावं वाटते, पण आरोग्यासाठी जास्त पण चांगलं जेवत पण जावं. जसं आपण पहिला दिवस सुरू केलाय ना, तसं ते येतात. त्यांचा 20चा रोजचा कोटा असतो. आज 27 वर गेल्यात, आज हायस्ट गेल्यात. बटाटेच असतात ना, काय नाही होत, पण जेवत पण जावं असं म्हणतोय. म्हणजे संध्याकाळी जेवण वगैरे पण करा असं. हा थांब ना, बस खुर्चीवर बस. तुझे हे 4 घेतला की 12 वाटत. तो आधी आला, ते पहिले पैसे दिला, तो 60 रुपये 4 घेतला, ते 100 कटले. मग नंतर आला 4 घेऊन गेला, मग अजून एकदा आला 4 घेऊन गेला, आता 4 घेऊन जातोय. म्हणजे तुझे टोटल होत्यात 16. त्यातून तुम्हाला 4चे पैसे दिला आणि 12चे पैसे राहणार तुझ्याकडे. हा राईट. हा खा. अरे ते तुझ्या गावातलं पोरं त्यांनी रात्री 6 नेलेत, पैसे नाही दिले, सकाळी देतो बोलून. तू होता का रे त्यांच्यासोबत? ते याचं मिलिटरी आहे बघ, त्याचं नात होतं. 8वीला आहे वाटतं बघ. हां 7वीला आहे. त्याला बघितल्यावर हा त्याचा नात होता. हां 60 रुपये आहेत ते. देईल ना आणून, देतोय ना, काय नाही. हां मग मी म्हणलं राहू दे, घे दे म्हणलं उद्या आणून. रोहन शाळा भरली तिकडं, त्याला म्हणतो मी गडबडीत खात जाण पळत शाळेत. अरे ना आता नाही येत तो, 3च्या सुट्टीत येतो तो. आपलं एकदम आला की 5-6 खातून जात. त्यांचा मूड ऑफ झाला ना, इकडं वडा तयार नाही, ते मागत्यात पटकन द्यावाने. त्यामुळे शाळेत